नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी विषय गणित पाहणार आहोत. त्यामध्ये घटक 17वा वर्तुळ जीवा व कंस हा घटक पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील इयत्तांचा अभ्यास आठवूया. वर्तुळाचा अभ्यास करताना आपण एका बिंदूवर कंपासचे एक टोक ठेवून एक वर्तुळ काढले. त्याला आपण एम हे नाव दिले. केंद्रबिंदू एम मधून एन पर्यंत जाणारी रेषा म्हणजे त्रिज्या होय. त्याचप्रमाणे बिंदू ए पासून बी पर्यंत गेलेली केंद्रबिंदू एम मधून रेषा म्हणजे व्यास होय. त्याचप्रमाणे सी बिंदू व डी बिंदू यांना जोडणारी रेषा म्हणजे जीवा होय. यांचा अभ्यास आपण केलेलाच आहे. म्हणजेच आपण मागील इयत्तामध्ये केंद्रबिंदू एम, त्रिज्या MN, MB, MA, व्यास AB व जीवा CD यांचा अभ्यास केला. त्याचसोबत आणखी काही संकल्पनांचा अभ्यास आपण मागील इयत्तामध्ये केला. उदाहरणार्थ, केंद्रबिंदू K असलेल्या एका वर्तुळाला LM हा एक व्यास आहे व PQ ही एक जीवा आहे. त्याचसोबत वर्तुळावर बिंदू R व बिंदू S हे दोन बिंदू घेतले असता वर्तुळाचे दोन भाग पडतात, ज्यांना आपण कंस म्हणतो. त्यापैकी कंस PRQ हा एक लघुकंस आहे, तर कंस PSAQ हा एक विशाल कंस आहे. LM या व्यासामुळे कंस LSM व कंस LRM हे दोन अर्धवर्तुळ कंस तयार झाले. अशा प्रकारे आपण वर्तुळाच्या आणखी काही संकल्पनांचा अभ्यास केला. भाग 2. वर्तुळाच्या जीवेचे गुणधर्म. विद्यार्थी मित्रांनो, पी केंद्र असलेल्या वर्तुळाला एका AB या जीवेवर आपण पी केंद्रबिंदूमधून PR हा लंब टाकला. म्हणजेच रेषा AB लंब रेषा PR होय. कोनमापकाच्या सहाय्याने आपण कोन PRB मोजले असता 90 अंशाचा कोन येतो. त्याचप्रमाणे कोन PRA याचेही मोजले असता तेही 90 अंश येते. कर्कटकच्या सहाय्याने AR व RB यांची लांबी मोजली असता दोन्ही सारखे येते. म्हणजेच ABचे दोन समान भाग होतात. याचाच अर्थ असा की वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो, म्हणजेच जीवेचे दोन समान भाग करतो. त्याचप्रमाणे दुसरा गुणधर्म दिसून येतो. वर्तुळ केंद्र व त्या वर्तुळातील जीवेचा मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड हा त्या जीवेला लंब असतो. हे दोन गुणधर्म आज आपण पाहिले. या गुणधर्मावर आधारित एक आपण उदाहरण पाहूया. O केंद्र असलेल्या वर्तुळात जीवा PQ ची लांबी 7 सेमी आहे. रेख OA लंब जीवा PQ तर लेंग्थ AP काढा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज समोरील आकृतीतील AP या रेषेची लांबी काढायची आहे. त्यासाठी आपणास जीवेचे दोन भाग करावे लागतील. रेख OA लंब जीवा PQ म्हणून बिंदू A हा जीवा PQ चा मध्यबिंदू आहे. म्हणजे 7 सेमीचे दोन समान भाग 3.5 सेमी अधिक 3.5 सेमी होय. अशा प्रकारे आपण जीवेचा एक गुणधर्म पाहिला. भाग 3. वर्तुळाच्या जीवेचे संगत कंस व एकरूप कंस. सर्वप्रथम आपण संगत कंस म्हणजे काय ते पाहूया. C केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये AB नावाची जीवा काढली. त्यानंतर C केंद्रबिंदूमधून A व B या बिंदूंना जोडणाऱ्या दोन त्रिज्या काढल्या. त्याचप्रमाणे वर्तुळावर X व Y असे दोन बिंदू घेतले. X व Y या दोन बिंदूंमुळे वर्तुळाला दोन कंस मिळाले. एक म्हणजे कंस AXB हा लघुकंस व कंस AYB हा विशाल कंस होय. म्हणजेच कंस AXB व कंस AYB यांना जीवा AB चे संगत कंस असे म्हणतात. या उलट जीवा AB ही कंस AXB व कंस AYB
यांची संगत जीवा आहे असेही म्हणतात. यानंतर आपण अभ्यासूया एकरूप कंस म्हणजे काय. हे एक ओ केंद्रबिंदू असलेले वर्तुळ आहे. या ओ केंद्रबिंदूमधून आपण 4 त्रिज्या अशा काढल्या की त्यांना आपण ABCD असे बिंदूंची नावे दिली. त्याचप्रमाणे वर्तुळावर X व Y असे 2 बिंदू घेतले. विद्यार्थी मित्रांनो, आता वरील आकृती नीट पहा. या आकृतीमध्ये ओ केंद्र असलेले वर्तुळ आहे. त्यामध्ये मापकोन AOB बरोबर मापकोन COD, त्या दोन्ही कोनाचे माप सारखेच आहे. त्यामुळे त्यांनी व्यापलेला मापकोन AXB व मापकोन CYD यांचेही माप सारखे आहे. म्हणून कंस AXB एकरूप कंस CYD होय. यावरून आपल्याला एक लक्षात येईल की जर एकाच वर्तुळाच्या 2 कंसांची मापे समान असतील तर ते 2 कंस एकरूप असतात. अशा प्रकारे आज हा आपण घटक अभ्यासला. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घटक 17वा वर्तुळ, जीवा व कंस या घटकाचा सविस्तर अभ्यास केला. या घटकावरील सर्व सराव संच नक्की सोडवा. धन्यवाद.